अखेर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. हे शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर. आणि राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे. परंतु कोणकोणते शेतकरी आहेत की त्यांनाच कर्जमाफी होईल आणि कोणते असे शेतकरी आहेत जे या कर्जमाफीपासून वंचित राहतील, संपूर्ण माहिती सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून मुद्देसोबत जाणून घेऊयात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला ही सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापित केल्यास कर्जमाफीचा लाभ देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. गेल्या वर्षी राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती तयार झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीने अधिक जोर पकडला. दरम्यान आता शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरे तर याआधी महाराष्ट्र राज्य शासनाने दोनदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणि 2019मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला आहे. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. कर्जमाफीसाठी शासनाकडून आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. यातून राज्यातील काही शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वगळले जाण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर 2 भागात माहिती मागवलेली आहे. पहिल्या भागात थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे, तर दुसऱ्या भागात नियमित शेतकऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. ही समिती गेल्या 3-4 महिन्यांपासून कामकाज करत असून एप्रिलपर्यंत या समितीचा अहवाल सरकार दरबारी जमा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ही समिती दीर्घकालीन उपाययोजना करत असून आता शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर समितीचा अहवाल अजून सरकार दरबारी जमा झालेला नाही, पण त्याआधीच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संकलन सुरू झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाकडून मुंबई वगळून इतर सर्व जिल्ह्यांमधील मध्यवर्ती सहकारी बँकांना विहित नमुन्यात जून 2025 अखेरपर्यंत थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांची आणि आर्थिक वर्ष 2021 आणि 21 पासून ते 2024 ते 25 पर्यंतच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. शेतकरी मित्रांनो, याबाबत सहकारी विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना पत्रसुद्धा पाठवण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रावरून ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजेच जून 2026 पर्यंत थकबाकीत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राहणार नाही हे स्पष्ट होत आहे. तसेच यातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान दिले जाऊ शकते असे करण्यास बांधले जात आहे. दरम्यान बँकांकडून उपलब्ध होणारी ही माहिती महा-आय-टीकडून पोर्टलवर सुरू झाल्यानंतर या पोर्टलवर भरण्याबाबत सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता हे कर्जमाफीच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि हे कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार नाही तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि पुढेही तुम्हाला शेतीविषयक आणि सरकारी योजनांबद्दलचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. धन्यवाद.